मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 46. तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म. मेघा, आज तो आप नील परी ही लग रही हैं. देखिए, सब आपको ही देख रहे हैं. अच्छा है, आपके साथ हमें भी थोड़ा सा अटेन्शन मिल रहा है. तिच्या आकाशी साडीवर चिकनकारीचं नाजूक नक्षीकाम आणि त्याला साथ देणारी शुभ्र मोत्यांची कर्णफुले, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी सिंदूर मिरवतच तिचं चालणं. असे काय पाहताय राजीव? मी काही ठरवून निळी साडी नेसलेली नाही. आता कळत नकळत आपल्या दोघांच्या पोशाखाचे रंग एकसारखेच आहेत. त्यात मी काय करू? असू दे ना, सर्वजण कसं कौतुकाने पाहत आहेत आपल्या जोडीला. मस्त वाटतंय. त्याचं निळसर कॉटन शर्ट आणि सोबत डार्क ब्लू जीन्स, दोघांनी अगदी ठरवून ट्विनिंग करावं तसा योगायोग जुळून आलेला. हॅलो मिसेस अय्यर. नाटकी हसत तिला हाक देणारी स्त्री. अचानक समोर आलेला पालक ग्रुप, जिया आर्याच्या वर्गमैत्रिणींचे पॅरेंट्स, ओळखीचे चेहरे. तरीही दचकली ती आणि काही क्षण सुन्न. मिसेस अय्यर, ही ओळख कधी पाठ सोडणारच नाही का? आणि राजीव सोबत असतानाच का? काय वाटेल त्यांना? ओ, राजीव मेहरा, जिया के पापा, राईट? मागून पुढे आलेले कुणा मुलाचे वडील राजीवशी हात मिळवत होते. ॲक्च्युली जिया अँड आर्या, आवर डॉटर्स, अँड मीट माय वाईफ मिसेस मेघा मेहरा. तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवतच त्याचं ओळख करून देणं आणि ती त्या सुन्न क्षणातून बाहेर. आय गेस यू ऑल मस्ट बी वॉचिंग न्यूज चॅनल्स अपार्ट फ्रॉम टिपिकल डेली सोप चॅनल्स टू कीप युअर सेल्फ अपडेटेड अबाउट करंट हॅपनिंग्स. आवर वेडिंग न्यूज वॉज कवर्ड बाय ऑल द मेजर न्यूज चॅनल्स ऑन लास्ट सॅटर्डे. संपूर्ण ग्रुपवर त्याची हलकीशी क्रोधिष्ट नजर फिरवत करड्या आणि तितक्याच उपरोधिक स्वरात सर्वांना गप्प करणारा तो. कमीत कमी शब्दात त्याने केलेला पाण उतारा आणि ग्रुपमधील पालकांचे चेहरे पांढरे फटक पडले. ओ सॉरी मिस्टर अँड मिसेस मेहरा, अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. उसनं हसत तीच स्त्री अभिनंदन करत होती. या क्षणीही आवाजातला नाटकीपणा लपत नव्हताच आणि तिच्या पाठून इतरांनीही अनुकरण केलंच. त्याच्या क्वीनला मानसिक ताण देणाऱ्या त्या महिला मंडळावर राग तर आलेला, पण निर्विकार नजरेने अभिवादन स्वीकारले. थँक्स एव्हरीवन. तिनेही त्याला साथ दिली. एक्सक्यूज अस, आवर डॉटर्स आर वेटिंग. तिच्या खांद्यावर हात ठेवूनच तो पालकांचा ग्रुप पार करत पुढे निघाला आणि ती ओलसर डोळ्यांनीच भारावून पाहत होती त्याला. क्या हुआ जान? पुन्हा कानात गोड कुजबूज. काही नाही, असंच. गोड हसत त्याचा हात घट्ट धरला. राजीव, तुम्ही सोबत असताना कुणाची काय बिशाद मला त्रास द्यायची? बाहुबलींच्या जिभेलाही तेवढीच धार आहे जेवढी नजरेला. सगळे गारद. मेरे प्यार की उम्र हो इतनी सनम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म, तेरी खुशी से है खुशी तेरे गम से है गम, तेरे नाम से शुरू तेरे नाम पे खत्म. सायन्स एक्झिबिशन. भल्या मोठ्या इंडोर ॲक्टिव्हिटी हॉलला रिकामा करून चारही बाजूंनी मांडलेली टेबले, त्यावर दिमाखात उभी मॉडेल्स आणि टेबलजवळ उभं राहत आपली कल्पना प्रेक्षक, पालक, स्टुडंट्सना समजावून सांगणारे विद्यार्थी. इथेच थांबूया. जिया आर्याच्या टेबलपासून थोडंसं दूरच एका कोपऱ्यातून दोघींना पाहणारे मम्मा आणि डॅड. एकदम पुढे गेलो आणि आपल्याला अचानक पाहून बोलताना अडखळल्या तर? तिने तिथे उभं राहतच समजावलं त्याला. प्रिन्सेसना पटकन जाऊन भेटण्याची इच्छा असलेला तो, पण जजेस समोर चाललेले मुलींचे प्रेझेंटेशन आपल्यामुळे व्यत्यय नको म्हणून नाईलाजाने थांबलाच. तसा त्याला काही प्रॉब्लेम नव्हता.
अवाढव्य उंची, सगळ्यांच्या डोक्यावरूनही त्याला व्यवस्थित दिसत होते. पण हिची मात्र लेकींना बघायची धडपड. टाचा उंचाव, या पालकाच्या आडून डोकाव, समोरच्याला थोडंसं दूर व्हायला सांग. उचलून घेऊ का? खट्याळपणा सुचलाच त्याला. हो घ्या ना, मलाही नीट दिसेल. जवळ सरकतच तिचंही बिनधास्त उत्तर. हातही उंचावले. व्हॉट, वी आर इन स्कूल. घाबरत स्वतःहूनच एक पाऊल दूर. मेघा, आजकल आप मुझे शौक पे शौक दे रहे हो. आश्चर्यही चेहऱ्यावर अन गोंधळही. राजीव, कशी जिरवली. सारखी माझी थट्टा करतात. ही इंडिया आहे, अमेरिका नाही, म्हणे बायकोला उचलून घेणार. तिनेही ओठ मुडपत खट्याळ हसून घेतलंच. प्राऊड ऑफ यू. दोघींना घट्ट कवटाळत त्याने कौतुक केलं. नुकतंच दोघींचं प्रेझेंटेशन संपलेलं. सायन्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, रिड्यूस, रियूज, रिसायकल या कल्पनेला घराघरात पोहोचवण्याची गरज आणि या संबंधी दोघींनी दिलेली माहिती. मम्मा, आमचा टॉपिक खूपच सिंपल होता का? आसपासची एक एक मॉडेल्स पाहून आर्याचे मत. कुठे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर माहिती देणारे मॉडेल्स, तर कुणी रोबोट बनवलेले. कुठे ड्रोन उडत होते, तर कुठे हायपरलूप वेगात पळत होते. कुठे चंद्रावर होऊ घातलेल्या कॉलनीचे मॉडेल, तर कुठे मंगळावर पोहोचण्याची तयारी होती. येस, इट्स सिम्पल बट वेगळं आहे, युनिक. दोघींच्या डोक्यावरून हात फिरवतच डॅडने प्रोत्साहन दिलं. अगं, प्रगती सगळ्यांनाच करायची आहे, पण ती करताना पर्यावरणाचाही विचार व्हायलाच हवा ना. तुम्ही तेच सगळ्यांना समजावून देत आहात. अजून 50-60 वर्षांनी चंद्रावर कॉलनी जरूर उभी राहील, पण पृथ्वीवरील प्रत्येकाला तिथे जागा नसणार. त्यामुळे सध्या तरी आपल्याकडे राहण्यासाठी हा एकच प्लॅनेट आहे आणि त्याला वाचवण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा, बस. आणि आपण त्याची सुरुवात केली आहे, बरोबर? मेघाने प्रेमाने समजावलं आणि दोघींच्या चेहऱ्यावरचा ताण थोडासा कमी झाला. हो मम्मा, आपण घरी कंपोस्टिंग स्टार्ट केलं आहे हे ऐकून जजेस खुश झाले. मी त्यांना फोटो पण दाखवले ना. आणि आमची मिल्क बॅग रिसायकलिंगची नवीन आयडियाही त्यांना आवडली, जिया उत्साहाने सांगत होती. येस राणू, आपल्या बागेला आवश्यक खत आपल्या किचन वेस्टनेच बनू शकते, हे माहीत सगळ्यांना आहे. पण फार कमी जण ते आचरणात आणतात. आणि माझं स्वतःचं असं मत आहे की जगाला हे करा ते करा असं ज्ञान देण्यापूर्वी ते आपण स्वतः करायला हवं. आपल्या टेरेसच्या छतावर असलेले सोलर पॅनल्स, घरातले कंपोस्टिंग आणि आपल्या सुप्रीम फाउंडेशन तर्फे होणारे प्लास्टिक रिसायकलिंगचे काम, हे सगळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा भाग आहेत. मेघाचं म्हणणं. आयु, स्वीटू, आणि तुम्ही फक्त हे मॉडेल बनवून थांबणार नाही ना. यू विल बी वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट ऑल द टाइम. जसे आज तुम्ही मिल्क बॅग रिसायकलिंगसाठी इन्सेंटिव्ह बेस्ट मार्ग शोधला, तसेच रिसायकल, रियूजचे न्यू वेज शोधून काढा आणि आपण ते कसे इम्प्लिमेंट करता येणार हे ठरवू. सुप्रीम फाउंडेशनच्या मार्गाने आपल्या सगळ्यांना हेच काम करायचे आहे. डॅडच्या समजावण्याने उत्साह वाढला. येस डॅड, आम्ही नक्की करू. आवाजात हुरूप. दोघींनी ठामपणे दिलेलं वचन. स्कूल कॉरिडॉर, स्टेअरकेसवरून रेंगाळत चालणारे दोघे, जुन्या भेटीच्या आठवणींना उजाळा देत. एक्झिबिशन संपण्यास अजून तासाभराचा अवधी. त्या वेळेत टीचर्स सोबत मीटिंग पूर्ण करावी या उद्देशाने क्लासरूमकडे निघालेले. मेघा, लेट्स हॅव अ टी, नींद आ रही है. त्याने हात धरूनच फर्स्ट फ्लोअरच्या कॅन्टीनकडे तिला वळवले. मला पण. आणि हे बोलताना जांभई आणि सोबत हसू. समोरून येणाऱ्या पॅरेंट्सच्या जोडीने दोघांच्या पकडलेल्या हाताकडे रोखून पाहिले आणि हिने झटक्यात हात सोडवून घेतलाच. आणि शेजारून जाणाऱ्या त्या जोडप्यातील बायको दोघांकडे कौतुकाने बघत होती आणि नवऱ्याने कपाळ आकसलेलं. देखा, इस उम्र में भी कितना प्यार है, एक दूसरे का हाथ पकड़कर चल रहे हैं, वरना तुम. दबक्या आवाजात बायकोने नवऱ्याला दटावले. हमारी शादी को 14 साल हो गए. नवऱ्याचं रुक्ष उत्तर. आणि हे संभाषण ऐकणारे पाठमोरे दोघे ओठ दाबूनच हसत होते.
पुन्हा तीच आवडीची जागा, कॅन्टीनमधील खिडकीजवळची हिरवीगार बाग नजरेस सुखावत होती. लीजिए. चहा घेऊन आला. मला पूर्ण कप चहा हवा आहे. दोघांमध्ये एकच कप पाहून तिने कुरकुर केली. हाँ, पहले ये आधा आधा पीते हैं, फिर दूसरा ले आऊंगा, वो भी शेअर करेंगे. डोळे मिचकावत त्याची थट्टा. अहो, हे कॉलेज कॅन्टीन नाही चहा शेअर करायला, आपल्या मुलींच्या शाळेचं कॅन्टीन आहे. दबक्या आवाजात ठणकावत कप स्वतःकडे घेत एक घोट घेतलाच. हा कप माझा, तुम्ही दुसरा आणा, असं नजरेनेच सांगणं. देखिए, अगर कॉलेज में मिले होते तो चाय शेयर करते ना, तो तब नहीं मिले तो ठीक है, वो मोमेंट अभी रिक्रिएट करते हैं. तिने खाली ठेवलेला कप स्वतःकडे घेतलाच आणि मोठा घोट घेत आहा करून झालं. आणि तिने घाबरून आसपास पाहिलंच. कॅन्टीन तसे रिकामेच होते. एखाद दोन पॅरेंट्स दूरच्या टेबलवर दिसत होते. मोस्टली मुलांचीच ये जा होती. कुणाला वॉटर कूलरचे पाणी बॉटलमध्ये भरायचे होते, तर कुणाला सँडविच विकत घ्यायचे होते. तुम्ही ना खूप जिद्दी आहात. दटावूनही काही फायदा नव्हताच. तो मिश्किल हसत निवांत चहा घेत होता आणि तिलाही घोट घ्यायचा हट्ट करत होता. राजीव, किती गोड मागणी. कॉलेजमध्ये नाही भेटलो तर तोच क्षण आत्ता जगण्याची. खरंच कॉलेजला भेटलो असतो तर असतो का आपण सोबत? मेघा, आई विश ये हमारे कॉलेज का कैंटीन होता. काश हम 18 साल पहले मिले होते. दोघेही पोहोचलेले कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये. तुम्ही खरंच कॉलेज कॅन्टीनमध्ये कोणासोबत चहा शेअर केला नाही? त्याच्याकडे चोरून पाहतच हळूच प्रश्न तिचा आणि त्याच्या प्रमाणाबाहेर उंचावलेल्या भुवया. अरे वाह मेघा, आज जासूसी मेरे कॉलेज डेज के बारे में. किया था, बहुत बार चाय शेअर करते थे हम. खांदे उडवत बिनधास्त उत्तर आणि तिच्या चेहऱ्यावरचे हसू उडाले दूर दूर. खूप वेळा म्हणजे कितीदा आणि कुणासोबत? मला आधी का नाही सांगितलं? आवाज रागाकडे झुकणारा. बायको स्टाईल मध्ये इन्व्हेस्टिगेशन. अब उसमें क्या बताना, लाइब्रेरी में साथ पढ़ते थे तो फिर फ्रेश होने के लिए चाय भी साथ में ही. त्याचं शांत उत्तर आणि हिच्या मनात खळबळ खळबळ. लायब्ररीत पण सोबत अभ्यास, सतत डिस्कशन करण्यासारखं कॉमर्समध्ये एवढा कुठला अवघड विषय? ओठ दुमडत गाल फुगवलेच. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी आणि याचं मनात सुखावणं. मेघा, यू आर जेलस, आय लाईक दॅट. कोण होती ती? सतत कॉलेजमध्ये सोबत म्हणजे काय? अभ्यासात कायम राजीव मदत करायचे का? माठ होती का ती? हाँ, अब सीए कोर्स तो टफ है ही. आपने ही तो बोला था. तो मैं, संजय और भावेश साथ में ही पढ़ते थे और फिर कैंटीन में चाय शेयरिंग. त्याचं गालात हसत उत्तर. संजय आणि भावेश? काहीसं आश्चर्य तिच्या डोळ्यात आणि स्वतःच्याच विचारांवर ओशाळून नजर झुकवली. हाँ, आपको क्या लगा? त्याचा खट्याळ प्रश्न ठरलेला. ती फक्त गोड हसली. त्याच्या आयुष्यात कॉलेज जीवनात कुणीच नव्हतं हे जाणून आनंदलेली ती आणि तिचा आनंद पाहून सुखावलेला तो. डॅडनी कार झिरकॉन जवळच्या आईस्क्रीम पार्लर समोर थांबवलेली पाहून जिया, आर्या दोघीही चकित. सायन्स एक्झिबिशनमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले म्हणून दोघीही थोड्याशा नाराज. आईस्क्रीम पार्लर पाहून खुश होत्या, पण आपण का सेलिब्रेट करत आहोत हे समजले नव्हते. डॅड, आम्हाला फर्स्ट 3 मध्ये सिलेक्शन नाही मिळालं, जियाने हळूच सांगितलं. मग त्यात काय झालं? कॉन्सोलेशन प्राइज तर आहे ना. आपण तुमच्या हर एक अचीवमेंट सेलिब्रेट करायच्या, कितीही स्मॉल असू दे, हे मी आणि डॅडनी ठरवलंय. खरंच? दोघींचा उत्साह आणि गाडीतून उतरत दोघीही धावल्या आपल्या आवडीचं आईस्क्रीम निवडायला. आर्या हट्टाने आईस्क्रीमचा मोठा बाउल घेऊन आलीच आणि जियाला कटात सामील करून घेतलं. डॅड तर होतेच सपोर्टला. कालच्या आईस्क्रीमची आठवण काढत तिने त्या कारठ्यापासून दूर राहायचेच ठरवले. अहो, कमी खा. त्यालाही डोळ्यांनी दटावले, पण तो कुठे ऐकणार? खाऊन बघा,
इट्स यम्मी. तिच्या ओठांजवळ चमचा आणि तिने गडबडून समोर जिया आर्याकडे पाहिलं. राजीव, अहो मुलींसमोर असं काय करताय? नजरेनेच विनवलं. मम्मा खा ना. मम्मा ते स्पून मधून पडेल. जिया आर्या दोघींनीही एकाच वेळी सांगितलं. ती चकित, तो खुश. डॅडने मम्माला आईस्क्रीम भरवण्यास दोघींनी एकाच वेळी दिलेला ग्रीन सिग्नल आणि तिने ओठ विलक करत अहोंकडून आईस्क्रीम भरवून घेतलं, चिमण्यांच्या साक्षीने. राजीव, अहो बोला ना, 3 वाजत आले आहेत. नजरेने घड्याळ पहा हे सुचवलं. मेघा, आय टोल्ड यू, मी बोलतो. त्याचेही नजरेनेच तिला गप्प बसवणे. अहो कधी निघायचं? डायनिंग चेअरवर बसून तिची अस्वस्थ चुळबुळ. शाळेतून घरी येताना तिघींसोबत राजीवही वर आलाच. असंही आईने तिला बजावलेले, राजीवना जेवायला घरी घेऊन ये, तसेच खालून परत पाठवू नको. त्या दोघांनाही तेच हवे होते. आई बाबांकडून वीकेंडची परवानगी घ्यायची होती. गप्पा झाल्या, जेवण झालं, पुन्हा गप्पा. दादा बाबा आणि राजीव सोफ्यावर निवांत आणि इकडे हिच्या जीवाची घालमेल. राजीव आईबाबांशी बोलणार की नाही? अगं तुम्हाला निघायचं आहे ना? मधुराची कानात कुजबुज. राजीव घ्यायला आले आहेत हे वहिनीला जेवणाच्या आधीच सांगितलेलं. हो बघ ना, आजच यांना जगातील सर्व देशांच्या आर्थिक घडामोडी डिस्कस करायच्या आहेत. मेघाची चिडचिड वाढत चाललेली, पण तो काहीच बोलेना. ना निघायचा काही इशारा. हिच्या मनावर ताणच ताण. आई बाबा हे आम्हाला घरी घेऊन जायला आलेत. सोमवारी ते कॅनडाला जात आहेत, तर त्यांना वीकेंड आमच्यासोबत घालवायचं आहे असं त्यांनी मला सांगितलं. ते मी तुम्हाला सांगते. आता त्यांचा आग्रहच आहे, तर मी जाऊ का त्यांच्यासोबत? एका दमात जे सुचेल ते बोलून मोकळी आणि सर्वांकडे भिरभिरलेली नजर. आई आणि दादाची रोखलेली नजर, वहिनीने कपाळाला लावलेला हात आणि राजीव स्तब्ध. दिवसेंदिवस तिचं वाढणारं धाडस पाहून त्याचंच डोकं सुन्न व्हायची वेळ. मेघा, ये आपने क्या किया? आप सच में पागल हो. त्याची हलकीशी रागीट नजर. राजीव, असे लूक देऊ नका. तुमच्याऐवजी मी बोलले, त्यात काय? चला ना घरी. तिचं केविलवाणं अर्ज. आणि राजीव, तुम्ही घेऊन जा तुमच्या मेघाला. परवानगी देत हसणारे बाबा.